नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत आई तुळजाभवानी यांचा एपिसोड रिव्ह्यू. तर इकडे महिषासुराची आई त्याला सांगत असते की आज आपल्या देवीच्या श्रद्धेचा होम पेटवायचा आहे, तिच्या भक्तीची राख रांगोळी करायची. तेव्हा महिषासूर म्हणतो की अगदी योग्य बोललात तुम्ही दैत्य माता. जा, देवीच्या सगळ्या वस्तू त्या गावाला तुम्ही लुटून आणा, जा, असा आदेश तो महिषासूर देत असतो. इकडे सोनारदादा गंगाईला म्हणतात, आज तुम्ही इकडे आमच्या दुकानात, इकडे या, बसा. मग काय, आज सूर्य इकडे कसं काय उगवला? तेव्हा गंगाई म्हणते की काम होतं जरा. तेव्हा सोनारदादा म्हणतो, बोला, कुठलं डाग बनवायचं आहे? तेव्हा ती म्हणते की नाही, आम्हाला काही नाही बनवायचे, पोरीचे कान टोचून घ्यायचे होते. माझी पोर 4 वर्षाची झाली, तिचे कान टोचायचे राहिले. तेव्हा तो म्हणतो की अगदी बरोबर बोललीस, कान तर टोचायलाच हवेत. गावात बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे की तुझी पोरगी फार गोड आहे. तेव्हा ती म्हणते की हो, या ना मग घरी. तेव्हा तो म्हणतो की येतो मी थोड्या वेळाने. तिथे सुंदरबाई येते आणि म्हणते की दादा, गंगाई कशासाठी आली होती इकडे? तेव्हा तो म्हणतो तिच्या मुलीचे कान टोचायचे आहे, ते सांगायला ती आली होती. बरं, तुम्हाला काय काम आहे? कानातलं का गळ्यातलं? फक्त बोला, तुम्हाला हवं तसं करून देतो. तेव्हा ती म्हणते की नाही, नंतर सांगते तुम्हाला. इकडे महिषासुराचे सैनिक गावकऱ्यांना बांधून ठेवतात आणि त्यांचे सर्व साहित्य पूजेचे ते खाली फेकून देतात. तेव्हा महिषासूर म्हणतो की तुळजा मंदिर अदृश्य केलं, माझ्याशी कपट केलं, आता बघ तुझी सगळी प्रतीकचिन्ह एकत्रित केले आहे. मी तुझ्या गावात तुझ्या अस्तित्वाची एकसुद्धा खूण ठेवली नाही आहे आणि आता या सगळ्याचे राख होईल. तेव्हा गावकरी महिषासुराला म्हणतात, असं करू नका. तेव्हा महिषासुराचे सैनिक मशाल महिषासुराच्या हाती देतात आणि तो महिषासूर ते सगळे प्रतीकचिन्ह पेटवून देतो. तेव्हा दैत्यमाता म्हणते की उत्तम, देवीच्या कपटापुढे शरण न जाता तुझी ही ताकद दाखवून दिली आहेस, आम्ही खुश आहोत तुझ्यावर. तेव्हा शुक्राचार्य म्हणतात की महिषासूर मंदिर उद्ध्वस्त करणार होता, ते तर झालंच नाही आणि देवीच्या अस्तित्वाचा खून मिटवण्याची कल्पना तुझी होती. दैत्यमाता महिषासुराची नव्हती, मग कौतुक कशाचं करायचं? तेव्हा ती म्हणते की कल्पना जरी आमची असली तरी कृती त्याच्या आदेशानं आणि त्याच्या शक्तीने होती. तुम्हाला त्यासाठी तरी त्याचं कौतुक करायला हवं. तेव्हा महिषासूर म्हणतो की त्याची आवश्यकता नाही. दैत्यमाता, शुक्राचार्य आपले गुरु आहे, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी केलेली प्रशंसा आम्हाला नको आहे. दैत्य गुरूंकडून प्रशंसा मी तर मिळवेलच, पण तीही स्वकर्तृत्वाच्या बळावर. चला. तेव्हा त्याचे सैनिक म्हणतात की त्या तुच्छ मानवांचं काय करायचं? तेव्हा महिषासूर म्हणतो की देवीचं अस्तित्वाची खून जशी मिटवली तसेच तिचे भक्तसुद्धा संपवून टाका, एकही जण जिवंत राहता कामा नये. चला, असं म्हणून सगळे तिथून रवाना होतात. तितक्यात महिषासुराचे सैनिक म्हणतात, आता मरायला तयार व्हा भक्तांनो, देवीला देवीच्या भक्तांची आहुती देतो. तेव्हा जगदंबा एक मातीची मूर्ती तयार करते आणि त्यांना त्या अग्नीत दिसू लागते देवीच्या भक्तांना. तेव्हा देवी त्यांना म्हणते की माझ्या भक्तांनो, हा तुम्ही पेटवून माझं अस्तित्व साफ करायला निघाला होता. अग्नितांडव काय असतं हे समस्त असुरांना दाखवते, भक्तीची शक्ती काय असते हीही कळू देते त्यांना. तेव्हा आराधी तिथे प्रगट होतो चाबूक घेऊन. तेव्हा महिषासुराचे सैनिक त्याला म्हणतात की कोण आराधी, कुठून आला आहेस तू? तेव्हा आराधी त्यांना म्हणतो, कुठून? या अग्नीतूनच मी प्रकट झालो आणि या विस्तवात नाचणारा, या विस्तवाने स्नान करणारा मी आराधी. तितक्यात देवीच्या भक्तांचे हात दोरीने जे बांधलेले असतात ते मोकळे होतात आणि ते आनंदी होतात. तेव्हा तो आराधी म्हणतो की माझी आईला तुम्ही त्रास दिला, तिच्या भक्तांचा तुम्ही छळ केला, मी तुम्हाला सोडणार नाही.
हे पेटते निखारे तुम्हाला खायला लावेल, तुम्हाला बंदी बनवून ठेवेल, तुमचा नाश करेल. तेव्हा त्याचा सैनिक आराधीवर आक्रमक होतो. तेव्हा तो त्याच्या सैनिकांना मारत असतो आणि त्यांना ती अग्नी सहन होत नाही. तेव्हा देवी म्हणत असते की आमच्या भक्तांच्या वाटेला गेलात तर आम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला शिक्षाही देणारच. आज आमचा आराधी तुम्हाला शिक्षा देणार, कठोर शिक्षा. इकडे गंगाई तिच्या मुलीचे कान टोचण्यासाठी तयारी करत असते आणि म्हणते की मग मी तिच्यासाठी कानातले चांगले डूल घेणार, केवढी सुंदर दिसेल ते घालून. खरंच जगदंबा घरी आल्यापासून घर अगदी आनंदाने भरून गेलं आहे. तितक्यात तिचा नवरा तिथे येतो आणि म्हणतो की गंगाई हे काय आहे, हे कसलं काय तयारी, काही पाहुणे येणार आहेत का? तेव्हा ती म्हणते की सोनारदादा येणार आहेत आणि जगदंबाचे कान टोचून घेणार आहे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो की मी म्हटलं होतं तुला की असलं खूळ डोक्यात घालू नको, पण तुझं आपलं काय. तेव्हा सोनारदादा येतो आणि म्हणतो की गंगाई तुम्ही आहात का घरात, तुम्ही आहात का घरात. तेव्हा गंगाई म्हणते की हो आहे मी, आणि ती तिच्या नवऱ्याला सांगते की सोनारदादा आलेले आहेत, त्यांच्या पुढे असं वेळवाकडं काहीही बोलू नका, माझ्या लेकीचे कान चांगले टोचून घेऊ द्या मला. आणि ती त्यांना घरात बोलवते. तेव्हा सोनारदादा म्हणतो की सगळी तयारी जोरात केली आहेस तू. तेव्हा ती म्हणते की हो बसा तुम्ही इथे. तेव्हा सोनारदादा तिला म्हणतो की गंगाई तुझी लेक कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की माझी लेक मागे खेळत असेल. तेव्हा ती आवाज देते की जगदंबा. तेव्हा ती येते आणि मग सोनारदादा गंगाईला एक छोटंसं कापड आणि पाणी आणायला सांगतो आणि तो तिच्या मुलीच्या कान टोचण्यासाठी तयारी करत असतो. तेव्हा गंगाई तिच्या नवऱ्याला म्हणत असते की तुमचं लक्ष नाही आहे वाटतं, कुठे आहे तुमचं लक्ष. तेव्हा तो म्हणतो की गंगाई म्या काय म्हणतो, खरंच गरज आहे का या सगळ्याची. तेव्हा ती म्हणते हो तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्हाला अडचण काय आहे. तेव्हा तो म्हणतो की तुला कसं सांगू मी. इकडे महिषासुराचा सैनिक त्याच्याजवळ येतो. तेव्हा महिषासूर म्हणतो की कोणती वार्ता आणली आहे, तुळजेच्या भक्तीच्या प्रत्येकाची राख रांगोळी आणि तिचे पूर्ण नायनाट झाले आहे का. तेव्हा त्याचा सैनिक म्हणतो की वार्ता अशुभ आहे, आपले सगळे सैनिक मंदिराजवळ अदृश्य झाले आहेत. तेव्हा महिषासूर म्हणतो की हे कसं शक्य आहे, आपल्या सैन्यातील निवडक मायावी असुर तिकडे पाठवले होते, त्यांच्या मायावी शक्तींपुढे कोणाचाही निभाव लागू शकत नाही, आणि तू म्हणतो की ते असुर अदृश्य झाले, अचानक गेले कुठे. तेव्हा तो सैनिक म्हणतो की असुर नरेश, त्यांना शोधण्यासाठी सैन्य पाठवले होते, पण ते मायावी असून दिसलेच नाही, केवळ वितळलेले शस्त्रे सापडली, बाकी काहीच सापडले नाही. तेव्हा महिषासूर म्हणतो हे काय आहे, पण हे तुळजेचे आहे हे निश्चित. मंदिर अदृश्य करून सूळ उगवला आहे तिने. तुळजा आता आम्ही तुला मिळवणारच, पण त्याआधी आमचा प्रकोप होईल तुझ्यावर. तेव्हा त्याचा सैनिक म्हणतो की क्षमा करा असुर नरेश, पण त्यामागे देवी नाही तर कुठली तरी वेगळी शक्ती आहे असा आमचा संशय आहे. तेव्हा शुक्राचार्य म्हणतो म्हणजे. तेव्हा ते सैनिक सांगतो की मंदिरापासून सगळे वितळलेले शस्त्रे, मोठ्या आकाराच्या पायाचे ठसे आणि राख पसरवलेली होती. याचा काय अर्थ आहे हे काहीही समजत नाही. तेव्हा महिषासूर म्हणतो की पायाचे ठसे आणि राख कोण असेल या मागचे, हे कोणाचं कार्य आहे. तेव्हा शुंभा तिथे येते आणि ती म्हणते की काय झालं असुर नरेश, आपण एवढे चिंतेत का आहात. तेव्हा महिषासूर म्हणतो की तुळजापुरात आमच्या मायावी असुरांना अदृश्य केलं आहे, कोणीतरी आमच्याशी शत्रुत्व झालं आहे. तेव्हा दैत्यमाता म्हणते की महेशा शांत हो, नुसता क्रोध करून काहीही उपयोग होणार नाही. आम्ही शुक्राचार्यांना यातून काहीतरी मार्ग काढायला सांगू, आम्ही यज्ञ करू. या मागचा प्रमुख किंवा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घेण्यासाठी आवाहन करू, आणि जी कोणी शक्ती आहे ती आपल्याला नक्कीच सापडेल.
शुक्राचार्य आणि दैत्यमाता तिथून प्रस्थान करतात तेव्हा महिषासूर म्हणतो की या कृत्यामागचा सूत्रधार फक्त मला कळू दे, मी माझ्या हाताने त्याच्या नरडीचा घोट घेईल. पण या भूलोकावर इतकं साहस झालं कुणाचं? तेव्हा त्याची पत्नी म्हणते की तुळजा. तेव्हा तो म्हणतो की ती तुळजा. तेव्हा ती म्हणते की ती तुळजा असून दुसरं कोणीच नाही आहे. तेव्हा महिषासूर म्हणतो की नाही शुंभा, दुर्मुखानं कुणाचं तरी वेगळ्याचाच दुसऱ्याचंच वर्णन केलं आहे, हे तुळजा नाही, हे निश्चित. तेव्हा शुंभा मनात विचार करत असते की हे महादेवाचं तर काही काम नाही ना. इकडे गंगाई तिच्या नवऱ्याला म्हणत असते की अहो, कसली चिंता सतत तुमच्या मनात चालली आहे. तेव्हा तिचा पती म्हणतो की अगं, लेकीचं कान दुखेल, तिला त्रास होईल याचीच काळजी वाटत आहे मला. आणि रक्त आलं तर ती रडेल, कारण ती कधीच रडत नाही. आणि आता तिला रडवायचं हे मला नाही बघवणार. काय झालं हसायला तुला? तेव्हा ती म्हणते की म्हणजे तुम्ही बोलत आहात का अजून दुसरं कोणीतरी, असंच मला वाटतंय आता. तेव्हा तिचा पती म्हणतो की मीच तर आहे तुझ्या पुढे उभा, तुझा नवरा. तेव्हा ती म्हणते की नाही, हे माझे धनी नाही, तर हे माझ्या लेकराचे बाबा बोलत आहे, असं मला वाटत आहे. लेक आपली नसली असं म्हणता आणि किती माया करता. मग ती मनातली काळजी, प्रेम अशी उसळून येते एकदम. तेव्हा तो म्हणतो की तसलं काहीही नाही. जर दुसऱ्या पुरीचे कान टोचले असते तर तरी पण मला हेच वाटलं असतं, असं म्हटलं तुला. तेव्हा ती म्हणते की तुम्ही अजूनही तिला मनापासून आपलं मानलं नाही ना. पण मला हेही माहीत आहे, तिला कसला पण त्रास जर होत असेल तर तुमचं मन पहिले पागळून जातं. तुमच्या मनातला एक कोपरा तिच्यासाठी राखून ठेवला आहे. तेव्हा तो म्हणतो की तुला वाटत असेल असं, पण असं काहीही नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, माझं माझ्यापाशी, मी तुम्हाला एवढं सांगते की कसला पण त्रास होणार नाही, तुम्ही काहीही काळजी करू नका. इकडे दैत्यमाता आणि शुक्राचार्य यज्ञाला प्रारंभ करतात आणि दैत्यमाता शुक्राचार्यांना म्हणते की असुरांना नाहीसं करून महिषासुराला कोणीतरी आव्हान दिलं आहे. ज्या कोणी हे धाडस केलं त्याला त्याच्या कर्माची परतफेड ही मिळणारच, त्याला त्याची किंमत मोजावी लागणार. महिषासूर त्याला सोडणार नाही. तेव्हा शुक्राचार्य त्यांना म्हणतात की शक्तीचा शोध घेण्याचा संकल्प तुम्ही सोडला आहे, यज्ञ जिद्दता झाली आहे, आपल्या यज्ञाचे फळ हे मिळणारच. तेव्हा ती म्हणते की हे तर मिळायलाच हवं. असुरांच्या समोर आपली ताकद थांबवणारा हा कोण आहे हे समजायलाच हवं. आणि यामागचे जर तुळजा असेल तर ती नक्की कुठे दडून बसली आहे हे आपल्याला समजेल. आणि परिस्थितीच्यापर्यंत पोचण्याआधी आपण तिचा नायनाट करू, मग तुळजाचा प्रश्न कायमचा संपेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.